श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो. ऑलराऊंडर या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे. तर उद्या आहे दत्त जयंती आणि दत्त जयंतीच्या काळामध्ये दत्ततत्व हे 1000 पटीने कार्यरत असतं आणि या काळामध्ये जर आपण काही उपाय केले, काही सेवा केल्या तर त्या खूप प्रभावी ठरत असतात. आता दत्त जयंतीच्या दिवशी आपल्याला काही उपाय करायचे आहे. दत्तात्रय म्हणजे हे ब्रह्मा, निर्माता, विष्णू पालनकर्ता आणि शिव संहारक या तिन्ही देवतांचे एकत्रित रूप आहे. त्यांना विष्णूच्या 24 अवतारांपैकी 6वा अवतार मानले जाते. काही ठिकाणी त्यांना 4था किंवा 7वा अवतार देखील म्हटले जाते. दत्तात्रय हे कलियुगातील देव मानले जातात आणि त्यांची पूजा केल्याने पितृदोषापासून मुक्ती मिळते असे देखील मानले जाते. 21 नोव्हेंबरला मार्गशीर्ष महिना सुरू झाला आहे. हा महिना श्रावण महिन्यासारखाच अत्यंत पवित्र आणि शुभ मानला जातो. या महिन्याच्या पौर्णिमेला देखील खास महत्त्व आहे. दरवर्षी मार्गशीर्ष महिन्यात येणारी ही पौर्णिमा दत्त जयंती म्हणून साजरी केली जाते. महाराष्ट्रात सगळीकडेच हा सोहळा मोठ्या उत्साहात आणि अगदी भक्तिभावाने साजरा केला जातो. यंदाच्या दत्त जयंतीला मात्र विशेष महत्त्व असणार आहे. आठवड्यातील प्रत्येक वार एका देवाला अर्पण केला आहे. त्या दिवशी प्रत्येक देवाची पूजा अर्चा आणि आराधना केली जाते. गुरुवार हा दिवस दत्तगुरू आणि दत्तावतारांचे पूजन, नामस्मरण, उपासना यांसाठी समर्पित मानला जातो. त्यामुळे गुरुवारी दत्त जयंती येणे हा योग अनन्यसाधारण आहे आणि अतिशय शुभ पुण्य फलदायी मानला गेला आहे. आता यावर्षी मार्गशीर्ष महिन्यातील पौर्णिमा गुरुवारी म्हणजे 4 डिसेंबरला येणार आहे. त्यामुळे या दिवशी हा सोहळा केला जाईल. मार्गशीर्ष पौर्णिमा प्रारंभ 4 डिसेंबरला सकाळी 8:38 होईल, तर पौर्णिमेची समाप्ती 5 डिसेंबरला सकाळी 4:44 होईल. उदय तिथीनुसार मार्गशीर्ष पौर्णिमा 4 डिसेंबरला येणार असल्याने दत्त जयंतीचा उत्सव गुरुवारी 4 डिसेंबर रोजीच आपल्याला साजरा करायचा आहे. आता या दिवशी आपल्याला काही उपाय करायचे आहे. भरपूर वेळा आपल्या आयुष्यामध्ये अनेक अडचणी, अडथळे, संकटे असतात आणि ते काही संपायचं नाव घेत नाही. तसेच आपण मेहनत तर करत असतो, पण मेहनतीचे देखील आपल्याला पाहिजे तसे फळ हे काही केल्या मिळत नाही. मग आपल्या कष्टाला नशिबाची साथ मिळण्यासाठी, आपल्या आयुष्यातील दुःख, दारिद्र्य, गरिबी दूर होण्यासाठी या दिवशी कोणते उपाय करावे, कोणत्या सेवा कराव्या याच्याबद्दलची माहिती मी आज तुम्हाला या व्हिडिओमधून देणार आहे. तत्पूर्वी तुम्ही ऑलराऊंडर या मराठी यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा. तसेच कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका, जेणेकरून आपल्याला देखील स्वामी महाराजांचा, दत्त महाराजांचा आशीर्वाद हा नक्कीच प्राप्त होईल. तसेच शेजारी नोटिफिकेशन बेल देखील प्रेस करा, जेणेकरून मी जेव्हा पण व्हिडिओ बनवेल तर तो व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर मिळेल. तर आता या दिवशी आपल्याला काही उपाय करायचे आहे. नारळाचा अत्यंत प्रभावी उपाय करायचा आहे. आता नारळाचाच उपाय का करावा? कोणतंही काम आपण करत असतो तेव्हा पहिल्यांदा आपण नारळ फोडत असतो. शुभ कार्याची सुरुवात ही नारळानेच होत असते. हिंदू धर्मात नारळ म्हणजे ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांचे प्रतीक आहे. निर्माता, रक्षक आणि संहारक या त्रिमूर्तीचे प्रतिनिधित्व करतो. भक्त नारळाला पूजेच्या वस्तू म्हणून मानून दैवी त्रिमूर्तीकडून आशीर्वाद मिळवून या देवतांबद्दल आदर व्यक्त करतात. पौराणिक कथेनुसार जेव्हा भगवान विष्णू पृथ्वीवर अवतरले तेव्हा त्यांनी मानव जातीच्या कल्याणासाठी देवी लक्ष्मी, नारळाचे झाड आणि कामधेनू गाय आणली. नारळाला ब्रह्मा, विष्णू आणि महेश या 3 देवांचे प्रतीक मानले जाण्याचे हे एक कारण आहे. त्यामुळेच नारळाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आपण एक नारळ घ्यायचा आहे. नारळ हा संपूर्णपणे पाण्याने भरलेला असावा याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. आता नारळ घेतल्यानंतर आपल्याला लाल कलावाचा धागा घ्यायचा आहे. जिथे पूजेचं साहित्य मिळतं तिथे तुम्हाला लाल कलावाचा धागा सहज मिळून जाईल किंवा सफेद दोरा घ्यायचा आहे आणि त्याला आपण हळद आणि कुंकू लावायचा आहे. आता हा सफेद दोरा 7 वेळा गुंडाळायचा आहे. तर असा लाल कलावाचा धागा घ्यायचा आहे. आता लाल कलावाचा धागा, नारळ देखील घेतलेला आहे. यासोबत आपल्याला 3 पिवळ्या रंगाची फुले घ्यायची आहे. पिवळा रंग हा गुरुदेव दत्तांना अत्यंत प्रिय आहे, हे तुम्हा सर्वांनाच माहीत आहे. आता पिवळ्या रंगाची 3 फुले मिळाली नाही तर लाल रंगाची 3 पिवळे फुले घेऊ शकता. आता अगदी एक पिवळ्या रंगाचं, एक लाल रंगाचं फूल असं करायचं नाही, तर 3 पिवळ्या रंगाचीच फुले घ्या किंवा 3 लाल रंगाचीच फुले घ्या. त्यानंतर थोड्याशा अखंड अक्षता घ्यायच्या आहे. आता अगदी 3 अक्षता घेतल्या तरी पण चालेल, फक्त त्या कुठेही तुटलेल्या फुटलेल्या नसाव्या, अखंड असाव्या. आता हे घेतल्यानंतर आपल्याला थोडंसं कच्चं दूध घ्यायचं आहे. त्या दुधामध्ये चिमूटभर हळद टाकायची आहे आणि एक शुद्ध तुपाचा दिवा सोबत घ्यायचा आहे. आता हे सर्व घेऊन आपण औदुंबर वृक्षाजवळ जायचं आहे. तुमच्या इथे जिथे पण औदुंबराचं झाड असेल, ज्याला आपण उंबराचं झाड देखील म्हणतो, तर तिथे आपण जायचं आहे. आता अगदी तुमच्या शेतामध्ये असेल तर तिथे गेला तरी पण चालेल.
साक्षात दत्त निवास असलेला पवित्र वृक्ष म्हणून औदुंबराची ख्याती आहे. 21 गुणांनी परिपूर्ण औदुंबर वृक्षाखाली सद्गुरू माऊली दत्तांनी साधना केली. औदुंबराला भूतलावरील कल्पवृक्ष म्हणतात, कारण प्रभू विष्णूंनी औदुंबराला आशीर्वाद दिला आहे की याला सदैव फळे येतील. तसेच या झाडाचे पूजन व भक्तीने सर्व मनोकामना पूर्ण होतील. या झाडाचे दर्शन केल्याने उग्रता शांत होईल. या झाडाच्या नियमित प्रदक्षिणा घातल्याने अपत्य प्राप्ती होईल. औदुंबराच्या सेवेने जन्मजन्मांतराची पापे नष्ट होतात व इच्छित फलप्राप्ती देखील होते. औदुंबराखाली स्वतः दत्तात्रय श्री गुरुमूर्तीने देखील नरसिंह मंत्राची उपासना केली होती. औदुंबराखाली एका ब्राह्मणाला जर जेवू घातले तर अनेक ब्राह्मणांना जेवण घातल्याचे फळ मिळते. औदुंबर वृक्षाखाली बसून निर्मळ मनाने जप केल्याने अनंत गुणांनी त्याची फळे मिळतात. औदुंबर वृक्षातळी निर्मळ मनाने एकचित्ताने एकादशनी रुद्र केला असता अतिरुद्र केल्याचे फळ मिळते. औदुंबराच्या मंदगतीने प्रदक्षिणा केल्यावर खूप पुण्य पदरी पडतं. या झाडाच्या 1 लक्ष प्रदक्षिणा केल्याने कुष्ठरोग सारखे भयंकर रोग देखील जातात. औदुंबराच्या सावलीत जपानुष्ठान केल्याने आध्यात्मिक ज्ञानाची प्राप्ती होते आणि जपाचे अनंत पटीने फळ मिळते. औदुंबराखाली पाणी ठेवून त्या पाण्याने स्नान केल्याने भागीरथी नदीत स्नान केल्याचं पुण्य मिळते. औदुंबराची सेवा केल्याने धन, धान्य, संपत्ती, आरोग्य व सर्व प्रकारचे ऐश्वर्य प्राप्त होते असं देखील म्हटलं जातं. आता याच औदुंबराच्या झाडाखाली आपण जायचं आहे. आता गेल्यानंतर तिथे आपण थोडंसं शुद्ध जल अर्पण करायचं आहे. तिथे आपण शुद्ध तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे. आता या दिव्याखाली आसन देखील देऊ शकता. खाली अखंड तांदूळ ठेवायचे आहे. तांदळावरती हळदी कुंकू अर्पण करा आणि त्यावरती आपण हा शुद्ध तुपाचा दिवा ठेवायचा आहे. किंवा अगदी एखाद्या झाडाच्या पानावरती जरी तुम्ही हा दिवा ठेवला तरी पण चालेल. दिव्याला हळदी कुंकू लावायचं आहे, फूल व्हायचं आहे. त्यानंतर आपण जे काही कच्चं दूध आणि हळद आणले होते तर ते कच्चं दूध आणि हळद त्या औदुंबर वृक्षाला अर्पण करायचं आहे. आणि अर्पण करत असताना दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राचा जप करत राहायचा आहे. आता हे सर्व झाल्यानंतर आपण तिथे 3 अगरबत्ती देखील प्रज्वलित करू शकता. तसेच औदुंबर वृक्षाखाली मुंग्या देखील असतात. त्या मुंग्यांना देखील तुम्ही थोडीशी साखर टाकायची आहे. आता यानंतर आपल्याला काय करायचं आहे, आपण जो काही नारळ आणलेला आहे तर तो नारळ आपण आपल्या दोन्ही हातामध्ये पकडायचा आहे. या नारळाला लाल कलावाचा धागा हा 3 वेळा गुंडाळायचा आहे. आता त्याला गाठ मारायची नाही, आपण गाठ बसू द्यायची नाही, आपण फक्त गुंडाळून घ्यायचा आहे. लाल कलावाचा धागा श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त या मंत्राचा जप करत लाल कलावाचा धागा आपण त्या नारळाला गुंडाळायचा आहे. त्यानंतर 3 पिवळी फुले घ्यायची आहे, ती त्यावरती ठेवायची आहे. तसेच 3 अक्षता देखील त्यावरती ठेवायची आहे. थोडीशी खडी साखर देखील त्यावरती ठेवावी. आता यानंतर हे सर्व आपण आपल्या दोन्ही हाताने पकडायचं आहे आणि औदुंबर वृक्षाला आपण 11 प्रदक्षिणा करायच्या आहे. आता प्रदक्षिणा करत असताना ओम द्राम दत्तात्रेयाय श्री स्वामी समर्थाय नमः या मंत्राचा आपण जप करायचा आहे. परत मी तुम्हाला एकदा मंत्र सांगते. ओम द्राम दत्तात्रेयाय श्री स्वामी समर्थाय नमः, ओम द्राम दत्तात्रेयाय श्री स्वामी समर्थाय नमः या मंत्राचा आपण जप करायचा आहे. 11 प्रदक्षिणा करत असताना आपण हा मंत्र जप करत राहायचा आहे. आता मंत्र जप करून झाल्यानंतर आपली जी काही इच्छा आहे, मनोकामना आहे तर ती आपण दत्तगुरूंजवळ व्यक्त करायची आहे. अगदी कितीही कठीणातील कठीण इच्छा असो तर ती तिथे तुम्ही व्यक्त करायची आहे. घरामध्ये पैसा येत नाही किंवा आलेला पैसा स्थिर राहत नाही किंवा खूप कष्ट करून मेहनत करून कष्टाचे फळ मिळत नाही किंवा मुलांची प्रगती होत नाही किंवा संतान प्राप्ती होत नाही. अगदी जे काही आहे तर ते मनापासून आणि श्रद्धेने आपण तिथे सांगायचं आहे. आता यानंतर हा नारळ आणि त्यावरती ज्या काही वस्तू आहे मग त्यावरती आपण लाल कलावाचा धागा गुंडाळलेला आहे. त्याचसोबत 3 फुले, 3 अक्षता देखील ठेवलेला आहे, खडी साखर देखील ठेवलेली आहे. तर हे सर्व घेऊन आपण स्वामी महाराजांच्या मंदिरामध्ये किंवा केंद्रामध्ये जायचं आहे किंवा अगदी दत्त महाराजांच्या मंदिरामध्ये केंद्रामध्ये गेला तरी पण चालेल. आता तिथे आतमध्ये गेल्यानंतर आपण हा नारळ तिथे स्वामी महाराजांच्या चरणाजवळ अर्पण करायचा आहे. आता अर्पण करत असताना अगोदर तुम्ही श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त या मंत्राचा जेवढ्या वेळा जप होईल तेवढ्या वेळा जप आपण करायचा आहे आणि आपली इच्छा मनोकामना परत आपण तिथे व्यक्त करायची आहे. मग घरामध्ये पैसा येतो पण तो पैसा स्थिर राहत नाही किंवा मुलांची प्रगती होत नाही, संतान प्राप्ती होत नाही. आता जे काही आपण औदुंबर वृक्षाजवळ बोललो होतो तर तीच इच्छा मनोकामना आपण
तिथे स्वामी महाराजांसमोर किंवा दत्त महाराजांसमोर देखील बोलायचे आहे. त्यानंतर तो नारळ आपण तिथे ठेवायचा आहे. यामुळे आपली कितीही कठीणातील कठीण इच्छा असो तर ती देखील पूर्ण होत असते. आता तो नारळ तिथे ठेवल्यानंतर आपण डायरेक्ट घरी यायचं आहे. आपण इतरत्र कुणाच्याही इथे जायचं नाही किंवा कुठेही थांबायचं नाही. तसेच हा उपाय कोण करू शकतं? घरातील कोणत्याही व्यक्तीने हा उपाय केला तरी पण चालेल. फक्त सूतक असेल किंवा मासिक धर्म असेल तर या काळामध्ये आपल्याला हा उपाय करता येणार नाही, याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. तसेच आता ज्या पण व्यक्तींना नारळाचा हा उपाय करणे शक्य होणार नाही तर त्या व्यक्तीने औदुंबर झाडाची पूजा सेवा करायची आहे. औदुंबराला कच्चं दूध हळद अर्पण करायची आहे. शुद्ध तुपाचा दिवा लावायचा आहे. त्यानंतर औदुंबर वृक्षाखाली थोडीशी माती आपण घ्यायची आहे आणि ही माती घरी घेऊन जायची आहे. घरी नेल्यानंतर ही माती आपण देवघरामध्ये ठेवायची आहे. तिला दत्त स्वरूप मानून श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त या मंत्राचा 108 वेळा जप करायचा आहे. आपली इच्छा मनोकामना तिथे व्यक्त करायची आहे. कठीणातील कठीण कोणतीही इच्छा असो तर ती तिथे तुम्ही व्यक्त करू शकता. आणि यानंतर ही माती आपण तुळस सोडून इतर कोणत्याही आपल्या झाडाच्या कुंडीमध्ये टाकायची आहे. गुलाबाचं झाड असेल किंवा कोणतंही झाड असेल तर त्या झाडाच्या पण कुंडीमध्ये मातीमध्ये ही माती मिसळायची आहे. यामुळे दत्तगुरूंचा वास आपल्या घरामध्ये होत असतो व दत्तगुरूंचा आशीर्वाद हा आपल्याला प्राप्त होत असतो. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या ऑलराऊंडर या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि मित्रपरिवारासोबत जरूर शेअर करा. धन्यवाद.